सांगाल का कुणी गुरु काय असतो? फुलासारखा कोमल दिसतो, हसत हसत जीवन समजवतो. नदीप्रमाणे प्रवाही असतो, वाऱ्याप्रमाणे धाडसी भासतो. आणि सांगाल का कुणी गुरु काय असतो? सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो, मुंगीप्रमाणे उद्योगी असतो. शिष्याला देव मानून बसतो, त्याच्यात यशाचा आनंद शोधतो. अन गुरु काय असतो सांगाल का कुणी? साधूप्रमाणे निरपेक्ष दिसतो, चंद्राप्रमाणे शीतल भासतो. अन विचार त्याच्या नेक असतो, चुकलेल्या माकलेल्या आधार असतो. सांगाल का कोणी गुरु काय असतं? कर्णाप्रमाणे उदार दिसतो, अमृत होऊनही पवित्र भासतो. झाडाप्रमाणे आत्मदायदाता असतो, तर सागराप्रमाणे गंभीर दिसतो. अन सांगाल का कोणी गुरु काय असतो? हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी आशा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ सोमवारचा आहे, तर खूप वेळ झालेला आहे व्हिडिओ पाठवण्यासाठी. खरं तर हा व्हिडिओ ना मला कालच पाठवायचा होता, पण तुम्हाला मी सांगितलंच माझी दातांची ट्रीटमेंट चालू आहे. त्यावेळेस आहे ना, म्हणजे ती क्लिप बसवली होती, त्याच्यामुळे ना माझे म्हणजे बोलता पण येत नव्हतं. आणि आज पण मला एवढं काही व्यवस्थित बोलता येत नाही, पण मग मी प्रयत्न करते बोलण्याचा. तर मग म्हणले चला आता आपण ना व्हिडिओ शेअर करावा. त्याच्यामुळे मी काल पण एक व्हिडिओ घेतलेला होता आणि आज पण, म्हणजे असे 2 व्हिडिओ माझ्याकडे पडलेले होते, पण म्हटलं आता चला एखादा व्हिडिओ तरी शेअर केला पाहिजे. त्याच्यामुळे मी म्हटले व्हिडिओ शेअर करते. तर सोमवारी सकाळी सकाळी उपवासच होता, नागपंचमी पण होती आणि एक श्रावण सोमवार पण होता, आरेला पण उपवास होता. त्याच्यामुळे ना मी तिला फक्त पापड्या तळून दिल्या. आदल्या दिवशी नाही मी एक साईडची ट्रॉली रात्रीच्या वेळी म्हणजे आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर भांडे वगैरे झाल्यानंतर मी काय केलं, एक साईडची गॅस आहे ना त्या खालच्या ट्रॉल्या आहे ना त्या साफ करून घेतल्या. आणि आता सकाळी काही स्वयंपाक नव्हता करायचा, उपवासच होता आणि यांना स्वतः आणि हे पण नव्हतं, तवा पण नव्हता ठेवायचा. त्याच्यामुळे ना मी फक्त मसाले भात घालून दिलेला होता आणि आरूला पापड्या तळून दिल्या होत्या आणि आत्यासाठी आणि माझ्यासाठी खिचडी बनवली होती. त्याच्यावर तर जास्त काही काम नव्हतं. मग मी काय केलं, एक साईडचे परत किचन आपलं ताटा वगैरे त्यांची एक ट्रॉली काढली घासायला आणि एक साईड आहे ना तेवढी पण सगळे साफ करून घेतले, कारण की ना ट्रॉली खाली खूप घाण जाते, खूप म्हणजे कचराचा असलेला होता. त्याच्यामुळे नाही मी त्या साफ करून घेतल्या आणि वरच्यावर आहे ना भांडे पण घासून घेतले. म्हणजे कसं आपल्या भांड्यांबरोबर ते भांडे पण घासले जाते, म्हणून म्हटले तर भांडे घासून घेते. आता ह्या 2 जाळ्या तर ह्या धुवून पुसून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवल्या होत्या. आणि असं आहे ना काम वाटून घेतलं ना, म्हणजे कसं एकामीच काम काढलं तर खूप सारं काम पडतं आणि त्याच्यामुळे थोडं थोडं केलं ना तर कामाचा जास्त लोड पण येत नाही. आणि सकाळी नाही ह्या टायमाला फक्त 9 वाजले होते, जास्त टाईम पण नव्हता झालेला. आणि त्याच्यानंतर मी माझी देवपूजा काय असेल ती ती तर दुसरे कामं नंतरून करून घेतले. पहिले घरातली ना साफसफाई करून घेतली, कारण की नंतरून वेळ भेटत नाही. आणि आता स्वामी नव्हता घरात, त्याच्यामुळे म्हटले चला पटकन आहे ना साफसफाई करून घेते. आता फ्रीज तर मी साफ केलेलाच होता, पण आहे ना फ्रीज खालचं ना झाडायचं बाकी होतं, पुसायचं बाकी होतं, म्हणून मी काय केलं फ्रीज सरकवून घेतला. फ्रीजच्या वरती पण स्वच्छ करून घेतलं होतं आणि त्याच्यावर आहे ना मी सांगितलं ना गोणी होती माझ्याकडे एक्स्ट्राची अजून पण, म्हणजे खूप साऱ्या गोणी पडलेल्या, ती धुवून वगैरे व्यवस्थित ती आथरली मी आणि त्याच्यावरचे सगळे भांडे वगैरे धुवून घेतले आणि ते लावून घेतले. आता फ्रीज खाली पण आहे ना खूप कचरा असा असतो, कसं फ्रीज खाली पण घाण जाते. स्टँड होतं माझ्याकडं पण ते तुटलं, त्याच्यामुळे मी परत ते ठेवलंच नाही. आणि खूप कचरा पण साचतो, म्हटले चल पुसून घेते. आणि असं नेहमी पुसत राहिल्यानंतर खाली कचरा नाही साचत. किती पण फ्रीज साफ करा, किती काही करा तरी ना तो म्हणजे खराब होतोच. का एक हात आणि 10 हातामध्ये खूप फरक पडतो. एका हाताचा आणि 10 हाताचा जमीन आसमानचा फरक राहतो. एका हाताने म्हणजे त्याला काळजी राहते, म्हणून तो आहे ना व्यवस्थितच ठेवतो, हे करतो. आणि 10 हात असले का प्रत्येकजण कोण कसं काढतं कोण कसं काढतं, त्याच्यामुळे ना तो फ्रीज लवकर खराब होतो. कोणती वस्तूचं असं राहतं. आता सगळं झाडझूड झाल्यानंतर मी पुसून घेतलं, सगळं करून घेतलं. मग रांगोळी काढली मस्त. आज आहे ना मी पिंडीची रांगोळी काढली होती. मला आहे ना रांगोळी काढायला आवडतं, म्हणजे पहिले खूप मस्त रांगोळी यायची ना. आता आहे ना काय झालं काय ते मला रांगोळी हा प्रकार येत पण नाही, पण मी प्रयत्न करते. पहिले मला रांगोळी काढणं मेहंदी काढणं खूप आवडायचं आणि खूप यायचं, पण आता आहे ना जमतच नाही. आता सवयी मोडल्यामुळं का काय काय माहिती. लग्नाच्या आधी काही काम असायचं फक्त मेहंदीच माझ्या हातावर कंटिन्यू मेहंदी राहायची लग्नाच्या आधी, म्हणजे मला इतकी मेहंदी काढायला आवडायची ना. आता आहे ना बिलकुल मेहंदी काढत पण नाही, काहीच नाही. पण रांगोळी किती छान आली होती, खूप दिवसांनी अशी रांगोळी काढली होती, पण ते काढून काही उपयोग पण नाही झाला. कसं झालं लगेच थोड्या वेळाने ना स्वामीने सगळी रांगोळी पुसून काढली होती. आता मी काय केलं, पहिले रांगोळीची म्हणजे उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतली. मग घरातली पूजा करणार होती आणि सकाळीचे म्हणजे भरपूर कामं मी ना आवरून घेतलेले होते. त्याच्यामुळे ना हा टाईम आहे ना 10 वाजले होते ह्या टायमाला. आणि आता मस्त आत्याने ना माझे म्हणजे दारासमोरचे फुलं आहे ना
कोणी येऊन आहे ना तोडून नेलेले होते, फुलंच नव्हते राहिलेले. मग आत्याने दुसरीकडून फुलं आणली आणि हे टगरीचे फुलं होते, पण जास्वंदीचे वगैरे फुलं नव्हते. मग आता मी ना आता ओली तर वगैरे तर झालेलीच होती, म्हणून मी मस्त ड्रेस चेंज केला आणि माझ्याकडनं व्हाईट ड्रेस होताच तो घातला. श्रावण सोमवारी ना प्रत्येकजण व्हाईट साडी वगैरे घालतं, पण मला वाटत नाही का साडीच घातलं पाहिजे असं, म्हणजे हौस आहे मला, पण आता कसं आहे कामानुसार वगैरे, कारण की मी साडी वेअर केली का मला काम सुचत नाही, असं नुसतं मी जागच्या जागीच गोल फिरते असं म्हटलं तरी चालेल. दिवसभर आहे ना आज खूप काम होतं आणि तेवढं कामं करून मग सगळ्या गोष्टी करणार. नागपंचमी होती, नागपंचमीला ना म्हणजे पूजा करायला तर तो फोटोच काही भेटला नाही, म्हणजे यांना सांगितलं होतं आणायला पण ते गेले विसरून, त्याच्यामुळे ना तो राहून गेला आणायचा. मग आत्याला म्हटली ती घेऊन ये, मग आत्या गेली होती त्या टायमाला, म्हणे चल मी घेऊन येते. आता इथे ना माझी मस्त अशी पूजा झालेली आणि शंकराची आता मंदिरात जायला तर वेळ भेटला नव्हता, म्हटली जाईल नंतर, पण काही वेळ भेटलाच नाही शेवटपर्यंत. घरच्या घरी मस्त अशी पूजा केलेली बघा, किती छान वाटतं. आणि घरच्या घरीच आपण पूजा केली तरी चालते, मंदिरातच गेलं पाहिजे असं काही नाही आहे. आणि एक मस्त तुपाचा दिवा लावलेला, एक तेलाचा दिवा, असे दिवा लावून धूप वगैरे लावून मंदिर कसं एकदम सुशोभित दिसतं, एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. असं देवा म्हणजे कसं आपण येता जाता तिथं लक्ष गेलं का तरी असं छान वाटतं. आणि बघा ना पूजा वगैरे करायला मला जवळजवळ 1 तास लागला आणि ते सगळा पूर्ण कचरा झालेला होता, म्हणजे कसं देवांची जुनी फुलं परत सगळीचीच पूसधूस मंदिराची वगैरे सर्व करून घेतली होती. आता इकडं आत्याने काय केलं, हरळी आणि एरंडा काय म्हणतात आणले ते का त्याची माळ ओवून ठेवली. त्याच्यात पण ओले का पंचमीला ना त्याची माळ घालतात आणि मग आत्याने मस्त व्यवस्थित माळ वगैरे ओवून घेतली. मला एक गोष्टीचा टेन्शन नाही, गणपतीत मला दुर्वाची माळ वगैरे करायचं आहे ना, हे सर्व आत्याने तर आजीच करते. आता पण आत्या जाऊन फुलं वगैरे घेऊन आली आणि तिला माहिती आहे आत्याला, म्हणजे हिला फुलं वगैरेची हौस आहे आणि तिला लागतातच. मग आत्या घेऊन आली होती. तुळशीचे पानं का ठेवतात ते म्हणून आणले. आज सोमवार तर सगळ्यांना, आज श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आहे, तर सर्वांना श्रावण सोमवारचे खूप खूप शुभेच्छा वरून. आणि आज नागपंचमी पण आहे, नागपंचमीचे पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि मी हा ड्रेस वेअर केला होता, आता व्हाईट ड्रेस होता माझ्याकडून. खरंच घरातलं देवपूजा झाली का एकदम छान वाटतं. मस्त आहे, एकदम सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे. आणि बाहेर रांगोळी काढलीच होती मी आज, पिंडीची काढली होती, त्याची काय अवस्था आहे तुम्हाला दाखवते. हे बघा, त्यामुळे ना मी रांगोळी काढायला जराशी रांगोळी काढायची कानागडी करते. आता मला दुकानात जायचं आहे. मी काल आहे ना इकडच्या ट्रॉली किचन आवरले होते आणि आज आहे ना ही दोन्ही आवरून घेतले. आता ते भांडी वगैरे लावायचे बाकी आहे, त्यातले लावायचे बाकी. आता परत पण म्हटले आता नाही, पहिले दुकानात जाते, हे भांडे घासून ठेवलेले इथे, पहिले दुकानात जाते आणि नंतरून म्हणजे भांडे वगैरे लावेल. आता नाही लावणार, कारण की आधीच मला खूप उशीर झालेला आहे त्याच्यामुळे. तर साबुदाण्याची खिचडी केलेली आणि हे याचं पिंडीला जो अभिषेक केला होता ना त्याचं दूध आहे, तर ते मी बाजूला ठेवते, प्रत्येकाला तीर्थ म्हणून देऊन टाकणार आहे. आणि हे आत्याने आणले ते उरलेलं आहे. मी आज कपडे धुता मशीनमध्ये पॅन्टीत गेली होती नोट, आता मी वाळत टाकली होती आणि ते वाळून जाईल तोपर्यंत, म्हणजे याच्या खालीच ठेवते, म्हणजे कसं ते वाळून जाईल. दुकानात आल्यानंतर मी ना आता आरू पण आले होते, म्हणजे मला यायला 2 वाजले होते, कारण की सगळी पूजा वगैरे करता परत घरातले सगळं जिथल्या तिथं करता 2 वाजले. 2 वाजता आल्यानंतर मी ना हा ब्लाऊज स्टिच केला आणि 3 ब्लाऊज आहे ना कटिंग करून ठेवले होते, कारण की ब्लाऊज कटिंग केलेले असले का म्हणजे बरं राहतं, त्याच्यामुळे ना मी कटिंग करून ठेवले. आणि दुकानात ना खरंच चिंध्यांचा इतका पसारा होतो ना, आणि एकतर आहे ना त्याच्या दुकानासमोर इतका गाळ झालेला आहे ना, तर बासरेबाद जायला यायला पण रस्त्याने असा इतका गाळ झालेला आहे. आता मी हे ब्लाऊज वगैरे कटिंग करून ठेवले आणि त्याच्यानंतर हा ब्लाऊजने अर्धा शिवून ठेवला आणि फक्त बाह्या लावायच्या बाकी होता. आता संध्याकाळी तर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता, त्याच्यामुळे ना म्हटली चल आता राहून देते. 4चा टाईम झाला होता, म्हणजे 2 तासात आहे ना माझे 2 ब्लाऊज, एक तर अर्धा झाला होता आणि 3 ब्लाऊज कटिंग करून झालेले होते. म्हणजे जरा वेळ झोपण्यापेक्षा ना दुकानात जाऊन जरासं शिवलेलं बरं, म्हणून मी दुकानात गेली होती, नाही तर गेली पण नसती.
असं पण घरात झोपूनच राहायला लागला असं. झोपली असती ना तो उगीच म्हणजे आळस आला असता. त्याच्यामुळे ना मी काही झोपलीच नाही. म्हटली थोडा वेळ ना थोडंसं काम करते जेणेकरून आपण पण फ्रेश राहू. त्याच्यामुळे आणि काय होतं आहे माझ्या तोंडातून आहे ना शब्द आहे ना उमटत नाही, कारण की ते ब्रेसेस आहे ना म्हणजे ते क्लिप आहे ना मध्ये मध्ये अटकतात. त्याच्यामुळे ना शब्द पण चांगले उमटत नाही आहे. पण चला असं पण मग थोडंसं आपण शेअर केलेलं बरं. आणि हे बघा आता ना मी म्हणजे कांदे वगैरे भाजायला ठेवली होती, डाळ टाकली होती शिजायला. आणि आत्या आल्यानंतर मी आत्याला कोरा चहा पण ठेवला होता, कारण की आत्या ना नागोबा आणायला गावात गेली आणि स्वामीला घेऊन गेली होती. त्याच्यामुळे ना स्वामी तिच्या मांडीवरच झोपून गेला. त्याच्यामुळं आत्या 1-2च्या दरम्यान गेल्यानंतर डायरेक्ट घरी ना 5-5:30लाच आली. आणि त्याच्यानंतरून तो नागोबा वगैरे लावला. तर तोपर्यंत आता वाटण्याची वगैरे तयारी करून घेते काय आहे काय नाही. आणि स्वामीचं चाललं होतं मला मोबाईल दे नाही तर मला घेऊन बस. त्याचा असाच हट्ट राहतो, कारण त्याचं काय म्हणणं राहतं, मी खेळतो फक्त तू आहे ना मला घेऊन बस, नाही तर तू माझ्याजवळ बस आणि मी खेळतो, पण तू काही काम करू नको. त्याचा नेहमी हाच हट्ट राहतो. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्याचा हट्ट असाच राहतो. आता सारण म्हणजे कटाच्या आमटीसाठी मी काय घेतलं आहे, कढीपत्ता आहे ना जास्त करून घ्यायचा, जेणेकरून आहे ना कढीपत्त्याची टेस्ट आहे ना खरंच छान येते. आता जिरे तर संपलेले होते माझे, पण मग मी जिरे नव्हते घेतलेले. पण कढीपत्ता वगैरे आणि लसणाचं प्रमाण पण जास्त घ्यायचं आहे. लसूण आणि कढीपत्ता जास्त असला का छान लावतो. आणि मी काय केले, पहिल्यांदा कांदे भाजून घेतले आणि खोबरं आहे ना फ्रीजमध्ये होतं, त्याच्यामुळे ते कडक होतं ना, त्याच्यामुळे मी थोडंसं ना गॅसवर गरम करून घेतलं. आणि आता परत कांदा खोबरं ते ना सर्व कढईत मस्त व्यवस्थित असं भाजून घेते. आणि भाजून घेतल्यानंतर आहे ना छान टेस्ट येते. म्हणजे याला पण आपल्या कटाच्या आमटीला पण. आता डाळ आहे ना काही शिजलेली नव्हती, म्हणजे मला परत लावावी लागली डाळ. पण मग ठीक आहे, म्हणजे थोडीशी ना कच्चीच राहिली होती. त्याच्यानंतर मी डबल डाळ लावून दिली. आता कांदे खोबरं व्यवस्थित भाजून घेते आणि सर्व मिक्स करून घेते. याच्यामध्ये ना हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या होत्या, कारण की थोडंसं तिखटपणा येण्यासाठी, थोडं चव येण्यासाठी. आता मी ना याच्यासाठी कटाच्या आमटीसाठी ना म्हणजे एक पळी ना डाळ काढून घेतली होती. जास्त नाही काढली, थोडीच काढली. आम्ही किती जण होतं, हा स्वयंपाक आहे ना 8 जणांचा होता. म्हणजे आम्ही 5 जणं, परत आजी बाबा होते आणि प्रकाश म्हणजे भाभीचा मुलगा प्रकाश, तो पण आलेला होता नंतर. मग आमचा एवढ्यांचा स्वयंपाक होता. आणि आता मस्त व्यवस्थित मिक्सरमध्ये छान असं चिकन करून घेणार आहे. जास्त आरबट नाही, एकदम चिकन वगैरे करून घेईल. डाळ तर शिजलेली नव्हती म्हणून रिटर्न लावलेली होती, थोडीशी कच्ची राहिली होती. त्याच्यामुळे आता फोडणीसाठी ना तेल टाकते. तेल आहे ना मी खूप कमी प्रमाणात वापरलं होतं या टायमाला, कारण की आता घरच्या घरीच होते, त्याच्यामुळे काही एवढं कोणाला प्रदर्शन नव्हतं करायचं. तर चला बा आता तरी दिसली पाहिजे, नाही तर मग कोण काय म्हणाल. पण आहे ना खरंच तर मी खूप कमी प्रमाणात डाळ वापरलेली होती. आणि आता आमटी करायची होती म्हणून मी काय केलं, पाणी गरम करून घेतलं. आता केटल आहे ना, तर ते केटलचा ना खरंच फायदा होतो. कसं पटकन आपल्याला काही म्हणजे लागलं तरी पटकन पाणी गरम करता येतं. त्याच्यामुळे ना केटलचा मला खरंच उपयोगी, म्हणजे ही उपयोगाची चीज असं म्हणा. केटल नसलं ना तर मला करमणार पण नाही, कारण की आता मला ती सवय पडलेली पटकन त्याच्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं. नाही तर पहिले कसं होतं का गॅसवर ठेवायचं, मग ते गरम करायचं. म्हणजे आता कसं आहे डायरेक्ट केटलमध्ये ओतून द्यायचं, त्याच्याकडे लक्ष पण द्यायचं ना, ते ऑटोमॅटिक बंद होतं. त्याच्यामुळे टेन्शन राहत नाही. पटकन आपल्याला कोणती आता गोठ्यात पण कसं गरम पाणी लागत राहतं डॉक्टर वगैरे आल्यावर. तर फक्त सांगून द्यायचं काय केटलमध्ये पाणी ठेवा, आपोआप येऊन घेऊन जातात. म्हणजे परत पातेलं खराब करा, हे करा, म्हणजे त्याचा ताणच नाही राहिलेला. आता आमटी पण माझी झालेली होती. काही नाही, एकदम साधी सोपी आमटी, काही झंझटमारी बिलकुल नाही त्याच्यामध्ये. पण आता स्वयंपाक झाल्यानंतर लगेच किचन साफ करून घ्यायचं एकीकडं, म्हणजे कसं किचन पण साफ राहतं आणि वेळ पण वाचतो. आता डाळ शिजत ठेवायची होती, म्हणजे शिजलेली होती, त्याचं पाणी पण काढून घेतलं आमटीसाठी आणि त्या आमटीत पण टाकून दिलं. आता डाळीमध्ये ना फक्त साखर टाकायची होती. ही डाळ आहे ना तर 2-2.5 ग्लास डाळ घेतली होती, त्याप्रमाणे 1.5 ग्लास आहे ना मी साखर घेतली, जास्त गोड नव्हते केलेले. आता 6:30 वाजले कंप्लीट 6:30 वाजले. तर 6:30 वाजेपर्यंत माझा पुरण तयार करायला ठेवले, सारं झालेलं आहे, भात झालेला आहे. आता आहे ना मी गोठ्यात चालली, तर पिशव्या बांधायच्या आहे, परत कुठे टाकायची आहे. तर याच्यापुढं म्हणजे जेवढं होईल तेवढं आत्या करून टाकेल, नंतर मग बाकीचं मी स्वयंपाक करेन. आले का स्वामी ते, आले का आई, आली का? हां, तेच मी आईचीच वाट पाहते कधीची. तर इकडं पुरण करायला ठेवले, ते याच्यात ठेवलं होतं पण तिथं ते लागायला लागलं, तर परत काढून घेतलं आणि कढईत टाकलं.
नागपंचमीला आहे ना कानोले हाफ काय करता, तर आजीचं चाललं तर मी कानोले करते म्हटले. मला पण माहिती नव्हतं कानोले काय प्रकारे, म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मला 12 वर्षात पहिल्यांदा काही कानोले केले असं म्हटलं तरी चालेल. आजी आली, आजी म्हणे मी कानोले करते. मग आजीने कानोले काही केले आणि इकडे ना मी लगेच नागपंचमी म्हणजे पूजा वगैरे मांडून घेतली. दिवसभर तर नाही जमलेलं, पण आरुणीने ना मी गोठ्यात गेल्यानंतर नागोबे वगैरे लावून ठेवलेला, तर मग नंतर मी पूजा मांडली. आमच्या इकडे ना जास्त काही प्रथा वगैरे काही नाही आहे, पण मी ना आता जसं माझं जसं मी स्वतः करायला लागले तशी माझी अशी पूजा राहते नागपंचमीची. पण कोणतीही पण आता इथे ना मस्त तांदळाने असे 4 छोटे छोटे नाग काढलेले, गणपती ठेवलेला आहे, जास्त काही नाही. त्याच्या हळदी कुंकू ठेवलेलं लावलेले आहे त्यांच्यावर, आणि परत दूध ठेवलेले तिथे. आणि आता मी ना नंतर म्हणजे ती पूजा वगैरे झाल्यानंतर मी कुरडया तळायला घेतल्या. कुरडया पहिले तेल टाकलं ना, पहिली कुरडई तळून घ्यायची, जेणेकरून आहे ना ती छान फुलते. आणि उष्ट तेलात आहे ना कुरडई काही फुलत नाही. तर कानुले ना उकडून घेतात, मला नंतरून माहीत झालं. पण मला आजी त्या म्हणे तू तळून घे, पण मला नंतरून माहीत झालं का त्या उकडतात. पण पहिले काही मला माहीत नव्हतं, त्यांनी सांगितलं तळायला म्हणून मी तळलं, नाही तर मला माहीत नव्हते कानुले उकडून घेतात वगैरे. तर मग ते तळून घेतले आणि लगेच मी भजे वगैरे करून घेतले. आता आजी बाबा सगळे जेवायला सोबतच बसले होते. आम्ही ना कधी पण सोबतच जेवायला बसतो. नैवेद्य वगैरे दाखवून घेते आणि तेच ताट आहे ना आम्ही स्वतः जेवायला घेतो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. इथं बसव बरं.